दंडवत प्रणाम. तू आनंदाची दिवाळी भक्तजनासी केली, मग सकळ सभा सोचे देखिली तुझेनी आघादपणे. अनंत ब्रह्मांड नायक, ज्याच्या प्रसन्नता मनोधर्माने या दिवाळी पर्वाचा आनंद आपण घेत आहोत, त्या साधनदाता प्रभू श्री चक्रधरांच्या श्रीचरणी नम्रतापूर्वक अभिवादन करतो. गुरुवर्य आचार्य श्रींना अभिवादन करतो. श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था या संस्थेच्या माध्यमातून आनंदाची दिवाळी आपण अनुभवत आहोत. दिवाळीतील प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आनंदाचा व्हावा. दीपोत्सवातील प्रत्येक दीप मांगल्याचा व्हावा, प्रकाशाचा व्हावा, आनंदाचा व्हावा. याच उदात्त हेतूने श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्थेच्या वतीनं आपण ही आनंदाची दिवाळी संपन्न करीत आहोत. दिवाळी म्हणजे प्रकाश, दिवाळी म्हणजे उत्साह, दिवाळी म्हणजे ऊर्जा, दिवाळी म्हणजे आनंद. हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सण उत्सव संपन्न करत असताना त्या प्रत्येक सण उत्सवाला एक अध्यात्म परंपरा, एक अध्यात्माचा वारसा आहे, एक अध्यात्म संस्कृती आहे. दिवाळीतील प्रत्येक दिवस याच अध्यात्म परंपरेला जोपासणारा आहे. मग वसुबारस असेल, धनत्रयोदशी असेल, नरक चतुर्दशी असेल, लक्ष्मीपूजन असेल, गोवर्धन पूजा असेल, दिवाळी पाडवा असेल, भाऊबीज असेल, प्रत्येक सण हिंदू धर्माशी, अध्यात्म परंपरेशी जोडलेला आहे. आणि ही अध्यात्म परंपरा जोपासत असताना एक आदर्श संस्कृती घडावी, एक आदर्श संस्कार समाज मनामध्ये रुजावा, ही भावना ह्या हिंदू संस्कृतीच्या अध्यात्म परंपरेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून दिवाळीचा प्रत्येक सण साजरा करत असताना अध्यात्माची परंपरा आपण जोपासत आहोत. लक्ष्मीपूजन हा दिवसही याच अध्यात्म परंपरेचा वारसा जपणारा सण आहे. अश्विन अमावस्येच्या दिवशी येणारा आजचा हा सण धनाची अधिष्ठाती असलेली लक्ष्मी देवता, जिचं पूजन सर्वजण करत असतात. हिंदू संस्कृती आजच्या दिवसाचं अध्यात्माचं देणं असं सांगते की आजच्या दिवसाचं अध्यात्माचं वैशिष्ट्य असं आहे की आजच्या दिवशी ही धनाची अधिष्ठात्री असलेली लक्ष्मी देवता घरोघरी जाऊन स्वतःसाठी एक निवासस्थान शोधते, असं हिंदू संस्कृती सांगते. म्हणून आजच्या दिवशी सर्वच जण घराची स्वच्छता करतात, साफसफाई करतात, जेणेकरून लक्ष्मीचा सहवास आपल्या घरामध्ये होईल. म्हणून आजच्या दिवशी लक्ष्मीचं पूजनही केले जातं. हिंदू संस्कृती असं सांगते की लक्ष्मी देवता जी आहे ना, ती असं घर शोधते ज्या घरामध्ये अध्यात्माचा वारसा आहे, ज्या घरामध्ये सुसंस्कृतपणा आहे, संस्कारांची जोपासना ज्या घरामध्ये आहे, चारित्र्यवान परिपूर्णता ज्या घरामध्ये आहे, अशा घरी ही लक्ष्मी वास्तव्याला येते. आणि म्हणून आजच्या दिवशी लक्ष्मीचं पूजन समाजातील अनेक घटक करत असतात. म्हणून आजच्या दिवसाचं वेगळंपण असं आहे की आजच्या दिवशी धनाची पूजा केली जाते. परंतु ईश्वर साधकांच्या दृष्टीनं, महानुभावपंथीय साधकांच्या दृष्टीनं ही आनंदाची दिवाळी, हे लक्ष्मीपूजन कसं आहे? कारण धनसंपत्ती जी आहे ही नश्वर आहे, आणि मग त्या धनाचं पूजन कसं करता येईल? म्हणून ईश्वर साधकांच्या दृष्टीनं लक्ष्मीपूजन हे खूप वेगळ्या उंचीचं आहे. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू असं म्हणतात की सकळी संपत्ती ते असंपत्ती आहेत. जगामध्ये अस्तित्वात असलेल्या ज्या ज्या संपत्ती आहेत, सप्त संपत्ती सांगितल्या, दुर्ग राष्ट्रांच कोशंच चातुरंग सुहृदंबल अमात्य गणिका चैव सप्तांगो राज्य उच्यते, सप्त संपत्ती आहेत. परंतु या सर्व संपत्ती ह्या आपल्या दृष्टीने, ईश्वर साधकांच्या दृष्टीने असंपत्ती आहेत. मग जीवाची खरी संपत्ती कोणती आहे? तर परमेश्वर ही जीवाची खरी संपत्ती आहे. आणि म्हणून त्या ईश्वराचं पूजन आम्हाला आजच्या या लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने करायचं आहे.
आजचा लक्ष्मीपूजनाचा दिवस आम्हाला या पद्धतीने संपन्न करायचा आहे. मग ते लक्ष्मीपूजन करत असताना, ईश्वराचं पूजन करत असताना, आता तर आपण सर्वजण ईश्वराच्या सन्निधानामध्ये आहोत, मग आम्हाला ते ईश्वर पूजन कसं घडेल? स्मृतिस्थळामध्ये आद्य आचार्य श्री नागदेव या संदर्भात फार सुंदर असं विवेचन करतायत. नागदेवाचार्य असं म्हणतायत की परवाच्या दिवशी ज्या ज्यावेळी पर्वकाळ असेल त्या त्यावेळी अनुसरल्या साधकांनी, वासनिकांनी कशा पद्धतीचं पूजन केलं पाहिजे, परमेश्वराचं अर्चन केलं पाहिजे. परवाच्या दिवशी अनुसरल्या साधकांनी दुना जाप्य करावं, म्हणजे दररोज ज्या पद्धतीने नामस्मरण करतात त्यापेक्षा अधिक असं नामस्मरण करावं. दुनी प्रसाद सेवा करावी, नित्य साधनेपेक्षा अधिक साधना तुमच्या आचरणामध्ये यावी परवाच्या दिवशी. वासनिकांसाठी तर फार सुंदर असा विधी सांगितला आहे. वासनिकांनी तरी आपल्याजवळ जे जे पदार्थ आहेत त्या त्या पदार्थांनी अस्तेने पदार्थे अवंचकत्वे भजन ईश्वराच्या चतुर्विध साधनाचं करावा असं आचार्य प्रतिपादन करतायत. मग भजन असेल, अर्चन असेल, वस्त्रदान असेल, अशा अनेक प्रकारांनी ईश्वर साधकांचं पूजन आजच्या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने करायचं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू असं म्हणतायत की तो पूर्वी आराधिला व्हावे, की ईश्वराच्या सन्निधानामध्ये आपण आहोत आणि म्हणून ईश्वराचं ज्यावेळी सन्निधान प्राप्त होईल त्यावेळी तो पूजनाचा योग आला पाहिजे. आणि तो पूजनाचा योग येण्यासाठी आत्ता आम्हाला चतुर्विध साधनाचं पूजन करणं अपेक्षित आहे. आजच्या दिवशी जे लक्ष्मीपूजन केलं जातं, आपण धनत्रयोदशीच्या दिवशी ऐकलं की ईश्वर साधकांची संपत्ती कोणती आहे, ईश्वर साधकांचं धन कोणतं आहे, तर सप्तसंपत्ती सांगितली. या सप्तसंपत्तीचं पूजन आम्हाला करायचं आहे. कारण धनसंपत्ती ही नश्वर आहे, आज आहे तर उद्या नाही. आणि म्हणून ईश्वर ही जी संपत्ती आहे ती अक्षय संपत्ती आहे. त्या संपत्तीचं पूजन आम्हाला करायचं आहे, त्या संपत्तीचं पूजन करायचं आहे. परंतु हे धनाच्या माध्यमातून करणं तितकंसं उचित नाही. मग तो परमेश्वर कशानं अर्चन करायचा आहे, तो परमेश्वर कशानं पूजन करायचं आहे? सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं नेऊरगावला वास्तव्य असताना गदोनायक नावाचे एक सद्भक्त, ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे, गडगंज श्रीमंत असलेले गदोनायक स्वामींच्या दर्शनाला येत आहेत. स्वामींच्या ठिकाणी पूजावसर करण्याचा मानस स्वामींजवळ व्यक्त करत आहेत. आणि पर्वकाळाच्या दिवशी गदोनायक स्वामींच्या ठिकाणी पूजावसर करतायत. सकाळी सकाळी स्वामींना अभ्यंग स्नान झालं, चंदन उटणे लावून स्वामींना मर्दना दिली. यथोचित असं स्वामींचं अभ्यंग स्नान झालं. स्वामींच्यासाठी आसन रचलं, भरजरी वस्त्र आसनावर, स्वामी आसनावर विराजमान झाले. समोर स्वामींच्या अनर्घ रत्नखचित द्रव्यांनी भरलेली सर्व संपदा ताटामध्ये विस्तारलेली स्वामींच्या पुढे आहे. आणि गदोनायक स्वामींचं पूजन करत आहेत. एक एक अलंकार स्वामींच्या ठिकाणी ओळगवत आहेत. स्वतः तर स्वामींचं अनर्घ रत्नांनी स्वामींचं पूजन केलं आणि स्वामींचं पूजन करून बाईसा करवी गदोनायक स्वामींचं पूजन करत आहेत. यथोचित तो विधी पार पडला. स्वामींचं यथावत पूजन झालं आणि सर्व भक्त जनमंडळी स्वामींचा तो आनंदाचा अवसर अनुभवत आहेत. ती आनंदाची धवधनी घेत आहेत. बराच वेळ झाला आणि मग गदोनायक स्वामींना प्रश्न करतायत की हे भगवंता, माझ्याजवळ अमाप संपत्ती आहे, या धनसंपत्तीच्या माध्यमातून, या धनसंपत्तीच्या योगाने मला परमेश्वर प्राप्त होईल का? आणि स्वामी गदोनायकांकडे पाहतायत आश्चर्यचकित नजरेनं, एक मंदस्मित करतायत आणि गदोनायकांना स्वामी प्रतिप्रश्न करतायत. जर संपत्तीच्या माध्यमातून परमेश्वर प्राप्त होत असता तर आजपर्यंत जे जे राजे लोक झाले त्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे, अशा लोकांना परमेश्वर का प्राप्त झाला नाही? स्वामींच्या प्रश्नाने गदोनायक स्तब्ध झाले. चूक लक्षात आली. मग शांततेने स्वामींचं निरूपण ऐकायला सुरुवात झाली. आणि मग स्वामी सांगतात की परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी तुमच्याकडे द्रव्यसंपत्तीची गरज नाही. द्रव्य संपत्ती परमेश्वर न पविजे, पुत्र संपत्ती परमेश्वर न पविजे. कलत्र संपत्तीने परमेश्वर प्राप्त होत नाही, विद्या संपत्तीने परमेश्वर प्राप्त होत नाही. परमेश्वर प्राप्त होण्यासाठी परमेश्वराचा जो विहित आचार आहे, देव तो देवेची पाविजे. परमेश्वराचा विहित जो आचार आहे तो परमेश्वराने निरूपित केलेल्या आचाराप्रमाणे आचरण केलं तरच तो परमेश्वर आम्हाला प्राप्त होणार आहे. कारण
ती साधना, नामस्मरण साधना परमेश्वराला प्राप्त करून देणारी आहे. आणि म्हणून नामस्मरण साधनेतून, भजन पूजनातून, सेवा दाशातून आम्हाला त्या परमेश्वराचं अर्चन करायचं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू नागदेवाचार्यांना सांगत असताना असं म्हणतात, देव तो अंतर्गाम्य, तो काहीसे नाही भजावा पूजावा न लगे. तो तुमच्या हृदयात आहे. त्याच्यासाठी भजन पूजन करण्यासाठी काही लागत नाही. तुमच्या जवळची जी नामसाधना आहे, तुमच्या जवळची जी निष्काम भक्ती आहे, त्या भक्तीच्या माध्यमातून आपल्याला हे पूजन करायचं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू गदो नायकांना सांगतायत की परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी न सुद्धा द्रव्य असून उपयोगाचं नाही, तर त्यापेक्षा परमेश्वर मला प्राप्त कसा होईल ही भावना फार महत्त्वाची आहे. आणि हे पूजन करत असताना मला तो परमेश्वर प्राप्त ही अप्राप्ती ही असणं गरजेचं आहे. ही अप्राप्ती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आजच्या लक्ष्मीपूजनाचं औचित्य साधून आम्हाला पूजन करायचं आहे, परमेश्वराचं पूजन करायचं आहे. आणि मग ते परमेश्वराचं पूजन कशा पद्धतीचं असावं? निर्वेद स्तोत्रामध्ये पंडित दायंबासांनी फार सुंदर असं परमेश्वराचं पूजन कसं करावं हेच वर्णन केलेलं आहे. दायंबास निर्वेद स्तोत्रामध्ये असं म्हणतात, तपचंदनाचा रेखुनी टिळा, मनमोगर्या सुपरिमळा, आवडीचिया कंठी माळा ओळगाविया. परमेश्वराचं जे पूजन आम्हाला करायचं आहे, जो अर्चन विधी आम्हाला करायचा आहे, ईश्वर संपत्तीचं जे पूजन करायचं आहे ना, ते अशा पद्धतीचं असावं. जो परमेश्वराला चंदनाचा टिळा आम्हाला लावायचा आहे, तो तप साधनेचा असावा. ते तप ज्ञानाचं असावं, ते तप भक्तीचं असावं, ते तप वैराग्याचं असावं, ते तप सेवेचं असावं, ते तप दास्याचं असावं. या तप साधनेच्या चंदनाने आम्हाला त्या परमेश्वराच्या कपाळी टिळा लावायचा आहे. या तप साधनेच्या चंदनाचा मनमोगर्या सुपरिमळा, परमेश्वराच्या चरणी जे अत्तर आम्हाला लावायचं आहे ते कशा पद्धतीचं असावं? तर मनमोगर्या सुपरिमळा, मनाला मोगऱ्यासारखं सुगंधित करून ते मन आम्हाला त्या परमेश्वराच्या श्रीचरणी अत्तर म्हणून लावायचं आहे. आवडीच्या कंठी माळा ओळगाव्या, परमेश्वराच्या गळ्यामध्ये जो हार, श्रीकंठामध्ये जो पुष्पहार आम्हाला अर्पण करायचा आहे, तो पुष्पहार कशा पद्धतीचा असावा ना? आवडीच्या कंठी माळा, त्याच्यामध्ये तुमची अत्यंत आवडी आवश्यक आहे. तुमची श्रद्धा, तुमची भक्ती, तुमचं प्रेम, तुमचं स्नेह, अत्यंत आवडी त्यामध्ये असणं अपेक्षित आहे. अशी जी कंठमाळा आहे ती त्या परमेश्वराच्या श्रीकंठी आम्हाला ओळगावायची आहे. अशा पद्धतीचं पूजन आम्हाला या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आम्हाला करायचं आहे. आता परमेश्वराच्या सन्निधानामध्ये ते परमेश्वराचं पूजन आम्हाला करता येणार नाही. मग परमेश्वराचं पूजन कसं करता येईल? नाही, परमेश्वराचे जे साधक आहे, चतुर्विध साधना आहे, त्या साधनाच्या पूजनाने आम्हाला तो परमेश्वर प्रसन्न करायचा आहे. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू असं म्हणतात की बाई, जीवाला जीवाचं अर्चन घडेल, पूजन घडेल, परंतु परमेश्वराचं जे पूजन आहे ते मात्र घडणं खूप दुर्मिळ आहे. लाखोमध्ये एखादा सदैव ज्याला ईश्वराचं सन्निधान घडतं आणि ज्याला ईश्वरी पूजनही घडतं, तसा योग साधण्यासाठी ही तळमळ, ही अप्राप्ती आम्हाला करावी लागेल. परमेश्वराला कोणतं पूजन अपेक्षित आहे? जे दुर्मिळ असं पूजन आहे. याचंही वर्णन उद्धव गीतेमध्ये पंडित भास्कर भट्ट बोरीकरांनी, कवीश्वराचार्यांनी फार सुंदर असं केलेलं आहे. भास्कर भट्ट बोरीकर उद्धव गीतेमध्ये असं म्हणतात की कर्म कुसुमांची लाखोली वावी माझ्या चरणकमळी, दीपवती उजळावी भली भावरत्नांची. परमेश्वर जीवाकडून कोणतं पूजन अपेक्षित करत आहे, कोणतं पूजन, कोणतं अर्चन परमेश्वराला अपेक्षित आहे, याचं सुंदर असं वर्णन या उद्धव गीतेमध्ये केलेलं आहे. कर्म कुसुमांची लाखोली, परमेश्वराला जे अपेक्षित आहे ते तुमचं निष्काम कर्म अपेक्षित आहे. ज्या कर्मामध्ये कोणताही हेतू नाही असं कर्म परमेश्वराला अपेक्षित आहे. निष्काम कर्म, सुगंधित असलेलं कर्म. कर्म तर अनेक प्रकारचे आहेत, परंतु ज्या कर्माने अनेकांना आनंद निर्माण होईल, अनेकांच्या जीवनामध्ये आनंदाचा प्रकाश होईल, असं जे कर्म आहे ते कर्म परमेश्वराला अपेक्षित आहे. निरपेक्ष प्रेमाने भरलेलं जे कर्म आहे, अशी जी कर्मांची फुलं आहेत, ती फुलं ओंजळभर माझ्या श्रीचरणी अर्पण कर. कर्म कुसुमांची लाखोली वावी माझ्या चरणकमळी,
दीपवती उजळावी भली भावरत्नांची. दिवाळीचा सण आपण सर्वजण साजरा करीत आहोत, दीपोत्सव साजरा करीत आहोत. परमेश्वराला कोणता दीप अपेक्षित आहे, कोणता दीप लावायचा आहे, कोणता दीप प्रज्वलित करायचा आहे, तर दीपवती उजळावी भली भावरत्नांची. जी दीपमाळा लावायची आहे ती भावाने परिपूर्ण असलेली दीपमाळा लावायची आहे. तो दीप ज्ञानाचा असावा, तो दीप भक्तीचा पाहिजे, तो दीप वैराग्याचा पाहिजे, तो दीप स्नेहाचा असावा, तो दीप परमप्रीतीचा असावा, तो दीप सेवेचा असावा, तो दीप भजनाचा असावा, तो दीप पूजनाचा असावा, तो दीप आनंदाचा असावा. आनंदाची दिवाळी आम्हाला संपन्न करायची आहे आणि या असंख्य दीपांनी आम्हाला तो दीपोत्सव साजरा करायचा आहे. परमेश्वर त्या दीपाची मागणी करताय, तो दीप आम्हाला प्रज्वलित करायचा आहे, ही दीपमाळ आम्हाला प्रज्वलित करायची आहे. आजच्या या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने हा दीपोत्सव संपन्न करत असताना हे अर्चन या पद्धतीने आम्हाला करायचं आहे. प्रत्येक दीप लावत असताना ती भावना करायची आहे की हे परमेश्वरा, तुझा जो ज्ञानाचा प्रकाश आहे तो माझ्या हृदयामध्ये अधिष्ठित होऊन मला तुझं सन्निधान घडावं, तुझं सेवादास्य घडावं, तुझं अर्चन घडावं, ही भावना व्यक्त करत आजचा हा लक्ष्मीपूजनाचा दिवस साजरा करायचा आहे, संपन्न करायचा आहे. अशी ही दीपमाळ प्रज्वलित करून आजचं लक्ष्मीपूजन साजरं करूयात. परमेश्वर आनंदाचा प्रकाश सर्व अच्युत गोत्रीयांच्या हृदयामध्ये प्रकाशित होऊन त्यांचं अवघं आयुष्य परमेश्वर प्रकाशाने, आनंदाने प्रकाशमय हो, तेजोमय हो, ही भावना व्यक्त करतो. सर्व अच्युत गोत्रीयांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. परमेश्वर प्रकाशाने तुमचा अवघा आयुष्य आनंदमय हो, ही भावना व्यक्त करतो आणि माझ्या विचारांना या ठिकाणी विराम देतो. जय चक्रधर, जय महानुभाव, दंडवत प्रणाम.